हाय नमस्कार, माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि आज म्हणजे लग्न होऊन तीन दिवस झालेले आहेत। आज रविवार आहे आणि आम्ही निघालो आहोत कोकणामध्ये माझ्या माहेरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी। आणि इथून तर 2.5 तास आहे कोकण, म्हणजे आंबोली घाटामधून गेलं की कुडाळ आणि म्हणजे जवळ आहे। सो आता जस्ट निघालो आजऱ्यावरून जस्ट गॅस भरला आणि आता निघालेलो आहोत। सो एक अर्धा तास तर ऑलमोस्ट झालेला आहे, म्हणजे 2-2.25 तास अजून लागतील आणि पोहोचू। आणि पावशीला जाणार होतो आम्ही, कुडाळ पावशी देवीचं दर्शन घ्यायला आणि सातेरी देवीचं दर्शन घेण्यासाठी। सो सातेरी देवी बऱ्याच आहेत कोकणामध्ये, सो ही इकडची पावशीची सातेरी देवी आहे। मग घेऊन ठेवतो का बघ, सुट्टी आहेत 53 करवंद घेतले, जी की बरेच वर्षांनी आम्हाला खायला मिळत आहेत आणि इथे बरेच बायका विकायला आहेत रस्त्यावरती। आंबोली घाट पण सुरू झालाय। मल्हार पण वेकअप झालाय। खूप आहेत करवंद यार, जाताना जरा काय माहित आपल्याला तेवढं भेटतील का रात्र नसतं। आंबोलीमध्ये आलोय आम्ही, त्या नळ्या मिळतात ना त्या घेणार, बॉबी पण बोलतात त्याला। आणि सुट्टे करणार आहे, मला सुट्टे करतो त्या बॉबी ते मिळा, ते रोहितने घेतले आता। Good job. Show me, Dida. Look at the left side. Yeah, we are on the mountain. We are just going down the mountain. हा घाट आपल्याला उतरायचा आहे ना? उतरलं की कोकण. Look at this. Yeah, it's a very, very big mountain. Bye. Look at this. Bye. Why do we always have to buy कुडाळ बस स्टेपवर हे साडीचेच आहे बघा, लक्ष्मी कापड दुकान। कुडाळमध्ये पोहोचलोय आम्ही, पण देवीला साडी घ्यायची होती। सो मम्मी आणि रोहित बाहेर गेलेत गाडीच्या साडी घ्यायला दुकानात आणि आम्ही गाडीत आहोत। आणि सगळीकडे आजकाल हे असतं आय लव कुडाळ, आय लव ज्या ठिकाणी आपण असतो त्याच्या नावं असतं, आय लव आयरोली असं। सगळे रस्ते चांगले केलेत, बीच म्हणजे चांगले रस्ते केलेत, अगोदर असा नव्हता रस्ता। हे सातेरी देवीचं मंदिर अगदी हायवे पासून खूप जवळ आहे आणि आम्ही आता जस्ट पोहोचतोच आहोत। ही सातेरी देवी माझ्या माहेरची कुलदैवता आहे आणि कुडाळमधील पावशी गावातील हे सातेरी देवीचं मंदिर आहे। आम्ही मंदिराच्या इथे स्लो तापले, धावू नको। गारण घालतात। आमच्या सातेरी देवीचं मंदिर, जिथे देवीची मूर्ती आहे तिकडे वारुळ आहे आणि त्या वारुळामध्येच देवीचा वास आहे। आमच्या इथे कोकणामध्ये देवाला गारणं घालतात आणि आता भटजी तेच इथे गारणं घालतायत। कुडाळेश्वर महालक्ष्मी सुखदेवता किंगाव चतुर्शीमा कारलत्रास गाव मर्याद सातेरी, माहेरचं नाव त्यांचं पावसकर, सासरचं नाव त्यांचं पाटकर पाटील,
तर आज देवा तुझ्या भेटेत लेकरू इल्लला असा, ज्याप्रमाणे लेकरांना भेटे घेऊन तुझ्याकडे साडी चोळी बंद घालून मोठी भरलेली आहे ती मान्य करून घे. काय चूक अपराध झाली असेल तर माफी कर. काही कोणता फटारोटा सांगणा बोलणा भगत भाषा पंचर भाषा गरुडी भाषा असला तर आज तुझ्या पायाला उकरे मुलाबाळाकडे धर्मवासनाकडे केलेल्या कर्तुदाकडे व्यवहारधंद्याकडे नोकरीधंद्याकडे बरकत दी. आ मुलाबाळा असं त्यांना आयुष्यात घेतोय कर. जो काय क्लेश आहे तो परिहार कर. जाती ती त्यांना शराक सवाशे देऊन अशी सेवा चाकरी करून घे. चला दुसरं देवीचं मंदिर आहे. ह्याच्या बाजूला एक पावणाई देवी. त्या पावणाई देवीच्या मंदिरात आलेलो आहोत. इकडे ओटीचं सामानाला कधी कधी दुपारचे नसतात म्हणून मग आम्ही कुडामधूनच घेऊन आलो होतो, पण आता ते आहेत. मला फोटो पण आहेत. फोटो घेतला मग आम्ही. छोटा हा हाच आहे. किचन तर खूप चांगलं झालं. म्हणजे गर्दी नसते, लोक थोडी लांबून लांबून आपले कुलदेवतीला येत असतात. सो आता दुपारचे 2 वाजून गेलेत ऑलमोस्ट. आता जवळच आहे मंदिर. आणि आता हा जो रोड आहे तो एकदम मोठा गेला. अगोदर थोडा छोटा होता. सो अगदी मेन रस्त्याला लगेच आत गेलं की मंदिर आहे. ते बस आपला एसटीचा स्टॉप पण आहे इकडे. आणि इथे पण अजून एक मंदिर आहे अगदी रस्त्याला लागूनच. हा रस्ता आम्ही कधी आय थिंक 6 परिवायच्या अगोदर आलो होतो तेव्हा हा रस्ता अगदी छोटा होता. अगदी आता मोठा केला त्यामुळे. आता वाटेतच हॉटेल मार्केटमधूनच मग अशी आम्ही आलो. साडी घेतली आणि मग देवीचं दर्शन घेतलं. तर परत जरा मार्केटमध्ये बाजारातच चाललोय मसाले घेण्यासाठी. मालवणी मसाला आणि आंबे पण बघायचे आहेत. आंबे पण चांगले ऑफकोर्स इथे मिळणार, पण बघूया आता ते पण घ्यायचे. मसाल्याचं मला नाव दिसलंय. त्यांच्याकडे आहे मसाला. शिरसाट मसाले म्हणून आहेत. इकडचं फेमस आहे वाटतं. सो रोहित आणि मम्मी गेलेत बाहेर. आम्ही गाडीतच आहोत. मसाले घेतलेत आणि आता खाजा घेतोय. आता लाडू आपले कडक लाडू जे असतात ते आणि खाजा घेऊन झाला. आता आंबे बघतोय. आंबे इकडे 350 रुपये डझन आहेत आणि आपल्याला मुंबईमध्ये 750 रुपये डझन मिळतात. सो आंबे पण थोडे घेऊन जाणार आहोत. नंतर मग आम्ही गावी कोल्हापूरला निघालो आणि परिमलाला पहिल्यांदाच आम्ही सातवी देवीच्या दर्शनासाठी घेऊन आलो होतो आणि खूप छान दर्शन झालं. कोल्हापूरवरून कुडाळला यायला म्हणजेच कोकणात यायला एक 2.5-3 तास लागतात आंबोली घाटातून. त्यामुळे खूप सोपं पडतं. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.